चला नमस्कार, माय माऊली व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बघा आम्ही मकर संक्रांत झाली 14 तारखेला जाईल, सगळं वाजून राहिलं त्या आवाजानेच मस्त वाटत आहे पूजा। नमस्कार, माय माऊली चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आमचा पण दिवस आनंदी जाओ आणि तुमचा पण दिवस आनंदी जाओ। चला आज आमच्याकडे हळदी कुंकू आहे, तर म्हटलं सकाळी जरासं रील्स करून घेऊया म्हणून तयारी झाली माझी। कमेंट्समध्ये सांगा मी कशी दिसत आहे। चला भेटू आता आपण, बाय बाय। नमस्कार, आज अशी तयारी केली आम्ही दोघींनी पण। आता आम्ही चाललोय लॉनमध्ये आणि तिथं आम्हाला शूट घ्यायचं आहे। नंतर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेलच काय आहे। तर आज माझा मेकअप कसा झाला हाही सांगा, कमेंटमध्ये सांगा कशी दिसते मी। चल तर आलो आम्ही इथे लॉनमध्ये आणि हे बघा आता शूट करायला घेतलेला आहे। पूजा आणि शुभम दोघेही अलग अलग ठिकाणी मस्त शूट घेत आहेत। हे लॉन आहे आमच्या इथलं बुलढाण्यामधलं, आराध्या लॉन म्हणून खूप नावाजलेलं आहे आणि मोठं पण आहे। पूजाचं आणि शुभमचं लग्न याच लॉनमध्ये झालेलं आहे। आता फेब्रुवारीमध्ये 1 वर्ष होईल त्यांच्या लग्नाला आणि आम्हाला शूट पण या लॉनमध्येच घ्यायचं होतं, तर इथेच आलो आम्ही। हे बघा खूप चांगल्या प्रकारे आणि त्या मुलाने शूट घेतला, खूप छान त्यांच्या रील्स बनवल्या त्याने। नंतर आम्ही घरी आलो, घरी आल्यावर संध्याकाळी हळदी कुंकू होतं। हे आमचा घरातलं मंदिर आहे। हे बघा असं आम्ही सर्व सजवलेलं होतं। खूप छान दिवस होता आमच्यासाठी हा हळदी कुंकवाचा। हे बघा बाहेरचं सगळीकडे रांगोळीच रांगोळी काढलेली होती मस्त, आणि खाली पण मस्त सजावट केलेली आहे, पुढे मी दाखवतेच। हे बघा हे वरती आम्ही राहतो इथलं शूट आहे हे बघा खाली सर्वच आपण सजावट केलेली आहे। ही सगळी घरीच तयारी केली पूजाने आणि तिने घरीच सर्व वस्तूही बनवल्या। हे तिनं रांगोळी काढलेली आहे तिच्याच हाताने। हे बघा सगळं तिनं घरीच बनवलेलं होतं, पतंगापासून तर रांगोळीपर्यंत सगळं तिनं घरीच केलं। छान अशी बाहेर पण रांगोळी काढलेली आहे, आतमध्ये पण रांगोळी काढलेली आहे। डेकोरेशन पण छान केलेलं आहे तिने। आम्हाला जवळजवळ तयारी करायला 5-6 दिवस लागले। हे बघा इथं आई बसलेली आहे माझी, ती डान्स करण्यासाठी बोलवत आहे शुभमला। संध्याकाळची वेळ झालेली होती, 5 वाजले होते आणि अजून बायका यायच्या राहिलेल्या होत्या। मग ती म्हणे आता आपण डान्स करू, मग आम्ही डान्स करायला लागलो।
म्हटलं चला थोडीशी हिची इच्छा आहे तर आपण थोडंसं करू म्हटलं. मग आम्ही दोघींनीही केला. माझ्या भावाचीही मुलगी आलेली आहे, तिने पण केला. कारण मग बायका आल्यानंतर मग आम्हाला काही सुचलं नसतं करायला. आणि नंतरही डान्स भरपूर झाले. माझ्या जाऊबाई, सूनबाई तिकडनं आलेल्या होत्या, त्यांनी पण भरपूर धमाल केली. आम्ही सर्वांनी मिळूनच धमाल केली. ती पण पुढे दाखवते मी तुम्हाला. हे बघा. हां, इथे ही माझ्या भावाची मुलगी आहे, ती पण आलेली होती कार्यक्रमासाठी. आईसोबत आलेली होती ती पण. ही माझी आई आहे मागे. खूप मस्त कार्यक्रम झाला. तिने सर्व काही डेकोरेशन हातानेच केलेलं होतं पूजाने. ती बोलली की आपण हातानेच करू आत्या, काही आपण विकतचं काही आणू नाही. म्हटलं चालेल, कर तुला जमतंय तर. ही पूजाची मम्मी आहे. हे बघा, तिला खूप हौस आहे ह्या सगळ्या गोष्टीची. पूर्ण दिवस आमचा 2 दिवस पूर्ण याच्या तयारीतच गेले. हे सर्व करताना आनंदही खूप वाटतो आपल्याला, जेव्हा हे काही आपण करायला लागलो हाताने की. खूप छान अशी आम्ही तयारी केली होती सगळीच. सगळ्या महिला येणार होत्या हळदी कुंकाला. आम्ही नाश्ताही ठेवलेला होता त्यांच्यासाठी. आईला माझ्या खूप कौतुक वाटत आहे. तिचा जीव लय नातीमध्ये. हे बघा, संध्याकाळी सगळ्या महिला येऊ लागल्या. मग खूप गोंधळ झालता सगळ्याच गोष्टीचा. आणि हे बघा, रात्री मग व्हिडिओ हा थोडाच घेतला जेव्हा आलेल्या होत्या सगळ्या हळदी कुंकवाला तेव्हा. छान सुंदर हळदी कुंकू झालं पूजाचं. पहिलंच वर्ष होतं तिचं आणि खूप धमाल केली. हे बघा, डेकोरेशन अजून एकदा दाखवते मी तुम्हाला. सगळं हाताने करूनच, तयार करूनच केलं. नंतर हे असं केलं आम्ही संक्रांतीचं, त्या दोघांना बसून. नंतर आमच्या जाऊबाई, सुनबाई तिकडच्याही आलेल्या होत्या, त्यांनी पण खूप धमाल केली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सबस्क्राईब तर आवर्जून करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. धन्यवाद. बाय बाय.